नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की श्रावण महिना का महत्त्वाचा आहे। या महिन्यामध्ये आपण अनेक कार्य करत असतो, रुद्राभिषेक करत असतो किंवा महादेवाची उपासना करत असतो, सोमवारचे व्रत करत असतो। तर हे का करावे किंवा या महिन्यामध्ये आपण काय केल्यानंतर आपल्याला शुभफळ प्राप्त होते, हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या सहाय्याने जाणून घेऊयात। तर श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा महिना आहे आणि हा जो महिना आहे तो यावर्षी 23 जुलै 2025 गुरुवारी सुरुवात होत आहे आणि या महिन्याची समाप्ती जी आहे ती 22 ऑगस्ट 2025 सोमवारी समाप्ती होत आहे। त्याचे महत्त्व हे अनन्य आहे। श्रावण महिना हा आषाढ महिना संपल्यानंतर लगेच सुरू होतो आणि श्रावण महिना हा भाद्रपद महिन्याच्या आधी येतो, म्हणजेच की आषाढ आणि भाद्रपद या महिन्याच्या मध्ये हा श्रावण महिना असतो। तर श्रावण महिना हा संपूर्णपणे भगवान शंकर यांना समर्पित आहे। या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा श्रावण सोमवार म्हणून आपण ओळखत असतो। या दिवशी आपण सोमवारचे व्रत करतो, उपवास करतो, शिवपूजन करतो, अभिषेक करतो, अनेक साधना करतो आणि मनाची स्थिरता आपण साधत असतो। त्यानंतर या महिन्याचे व्रत पूजन हे अनेक आहेत, म्हणजेच की श्रावण सोमवाराचे व्रत आहे, मंगळागौरीचे व्रत आहे। हे व्रत विवाहित महिलांसाठी अत्यंत मंगळागौरीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यानंतर नागपंचमी आहे। नागपंचमी म्हणजेच की श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी असे म्हणतात। तर या दिवशी पंचमी आपण साजरी करतो। त्यानंतर जे आहे ते हरितालिकेचे व्रत आहे। हे व्रत कधी कधी भाद्रपद महिन्यात सुद्धा येते। त्यानंतर गणेश जयंती आपण भाद्रपद महिन्यामध्ये साजरी करत असतो। यासारखे अनेक सण आहेत, ते सण आपण या कालावधीमध्ये साजरी करत असतो। तर याचे पौराणिक कारण काय आहे किंवा हा श्रावण महिना कसा निर्माण झाला किंवा श्रावण महिना हा प्रत्येक वर्षामध्ये का महत्त्वाचा आहे हे पाहूयात। तर हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्याला हे घटना अनेक घडल्या, त्यामध्येच समुद्र मंथनामुळे जेव्हा प्रचंड हलाहल विष निघाले तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडाला नष्ट करण्याची भीती निर्माण झाली। तेव्हा भगवान शिवाने ते विष घेतले आणि आपल्या कंठामध्ये धारण केले, त्यामुळे त्यांना नीलकंठ असे नाव पडले। देवतांनी त्यांच्या कंठावरती जल, दूध, मध, साखर, तूप आणि बेलपत्र अर्पण केले, ते शरीरातील विषाची तीव्रता कमी करण्यासाठी। ही घटना श्रावण महिन्यामध्ये घडली, म्हणून आपण प्रत्येक वर्षी आपण श्रावण महिन्यामध्ये अभिषेक करत असतो किंवा या महिन्यामध्ये आपण पंचामृताचा, दूध, दही, पंचामृताचा याचा अभिषेक आपण हा प्रत्येक वर्षातील श्रावण महिन्यामध्ये करत असतो। आणि सोमवारीच का करावा, तर सोमवार हा महादेवाचा वार आहे, त्यामुळे आपण करत असतो। त्यानंतर सोमवारचे व्रत आहे, हे व्रत आपण केल्यानंतर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होते। तर सोमवारचे व्रत कसे करावे, उपवास धरावा, बेलपत्र अर्पण करावे, महादेवाला जल अर्पण करावे। हे जर केले तर खूप आपल्याला मनातली जी मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होते। हा उपवास धरावा। तर हा जो उपवास आहे किंवा आपण जर सोमवारचे व्रत केले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच शुभफल प्राप्त होईल, आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होईल। त्यानंतर मंगळागौरीचे व्रत आहे, हे वैवाहित असणाऱ्या स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य, त्यानंतर शांत जीवन जगण्यासाठी या स्त्रिया आपले मंगळवारचे व्रत दर मंगळवारी श्रावण महिन्यातल्या व्रताची पूजन करत असतात। तर हे व्रत आहे। त्यानंतर नागपंचमीचे व्रत आहे, हे सुद्धा व्रत स्त्रिया भरपूर वेळेला करत असतात। त्यानंतर श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन सुद्धा येते। तर ह्या रक्षा, बहीण आणि भाऊ यांच्यातील नातं दर्शवणारे किंवा यांच्यातील रक्षा करणारे हे अत्यंत महत्त्वाचे, म्हणजेच रक्षाबंधन सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आपल्याला दिसून येते। तर हा जो सण आहे किंवा श्रावण महिना आहे तो खूप महत्त्वाचा आहे। आध्यात्मिक असो,
धार्मिक असो, सर्व गोष्टींनी हा श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा आपल्याला दिसून येतो. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण नामस्मरण करावे, जप करावा, ध्यान करावे, शिवमहिम्न स्तोत्र किंवा रुद्राष्टक किंवा लिंगाष्टक यांचा पाठ आपल्यासाठी फलदायी राहील. त्यानंतर रुद्राभिषेक आहे, महामृत्युंजय मंत्राचा जप आहे, ओम नमः शिवाय या मंत्राचा पंचाक्षरी मंत्राचा सुद्धा जप केला तरी आपल्याला खूप फळ असे प्राप्त होत असते. अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात, जसे की कोणांना संतान होत नाही, कोणाचा विवाह होत नाही किंवा आपल्या संबंधित नोकरी लागत नाही किंवा आपल्याला अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात. बऱ्याच जणांना आरोग्य हे चांगले राहत नाही, तर महादेवामुळे आपल्याला आरोग्यसुद्धा प्राप्त होते. आरोग्य त्यासोबत आपल्या जीवनामध्ये अनेक येणाऱ्या अडचणी ह्या सर्व काही आपल्या जीवनामध्ये नष्ट होतात आणि आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होते. उपवास करावे, पंचामृत, त्यानंतर जल अर्पण करावे, बेलपत्र अर्पण करावे. जर महादेवास या ज्या गोष्टी आवडतात किंवा ज्यामुळे या विषाचा किंवा या समुद्रमंथनामध्ये होणाऱ्या ज्या घटना घडल्या होत्या किंवा हलाहल विष निघाले होते, ते विष पिल्यानंतर जी दाह आहे ती जर आपण या श्रावण महिन्यामध्ये जर कमी केली तर नक्कीच आपली जी मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल. तर याही श्रावण महिन्यामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे याही श्रावण महिन्यामध्ये आपण नक्कीच महादेवाची उपासना करू आणि आपले मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी करून हे व्रत, उपासना आणि संयमाचा पर्वकाळ म्हणजेच धार्मिक क्रिया आपण या श्रावण महिन्यामध्ये करू आणि आपल्याला नक्कीच महादेवाच्या कृपेमुळे नक्कीच शुभफळ प्राप्त होईल. तर यासारखेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहत असतो, तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होतील. धन्यवाद.